त्यांच्या वतीनं रायगड प्रीमियर लीग पर्व 5वे मध्ये शब्द सुमनांनी आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आदरणीय पिंट्या ग्रुप विचुंबेचे जॉन्टी मात्रे, जग्गू पाटील, यश शेठ सुरते, विशाल सुरते, रोहित भोईर, जगदीश भिंगारकर याचकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि हिंद केसरी पिंट्या ग्रुपचे निलेश शेठ कांबळे याचकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत। हे सगळे पाहुणे आमची ही मॅच BD11 टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत, त्यांचा आम्ही मनस्पूर्वक शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय। सामन्याला सुरुवात होतीये, आघाडीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे। जीवित मात्रे आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मुनीत अब्दुल्ला मैदानामध्ये दाखल झालाय, तर दुसऱ्या बाजूने सलामीचा षटक घेऊन मयूर वाघमारे विचुंबे देवत संघाचा कॅप्टन, मास्टरमाइंड कॅप्टन आता गोलंदाजीसाठी आला आहे आणि पहिल्या 2 षटकांसाठी मायक्रोफोन वरती येतील पुंजे गावचे आमचे समालोचक मित्र रोहितजी गायकर। धन्यवाद। हेलो, यस, थैंक यू सूरज हाथमोड़े सर। तो दोस्तों चलते हैं इस खूबसूरत क्रिकेट के सफर पर, बीच मैदान के अंदर हम देख रहे हैं याच दरम्यान आदरणीय नितेश भाऊ मात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। नितेश भाऊ देखील आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ झालेत, शब्द सुमनाने त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। जाऊया रोहितजी गायकर यांच्याकडे। धन्यवाद। यस, थैंक यू सर। यस, क्रिकेट का शानदार कारवां हम एंजॉय कर रहे हैं। चैंपियन स्पोर्ट्स महाड़ उसके खिलाफ यहाँ पर BD11 विचुंबे की ये टीम फील्डिंग करेंगे। टॉस जीतकर बल्लेबाजी का फैसला इस समय फरमाया है सौद पटेल ने। स्ट्राइकिंग एंड के ऊपर उड़न की एक तोफ जीवित मात्रे, तो गेंदबाजी की बौखलाहट। देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे के ऊपर कड़ा प्रहार, लेकिन 100% एफर्ट अपने टीम के लिए जुझारूपन दिखाया यहाँ पर मिडॉन के खिलाड़ी ने, और यकीनन उनके ऊपर से गेंद ट्रैवल होती तो नंबर 4 में तब्दील होती, लेकिन 2 रन अपने टीम के लिए सेव किया। बिल्कुल पूरी तरह से 100% एफर्ट्स देने होंगे इस मुकाबले में। डू और डाई सुपर 16 में पहुंचना है इस रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 2024 में 5वें पर्व में, तो ऐसी एफर्ट हर एक गेंद के ऊपर रन सेव करने होंगे। संदेश मुंडे थे वहां पर खिलाड़ी, और क्या एफर्ट गजब की थी संभाली की ये खिलाड़ी संदेश मुंडे ने। गेंदबाजी भी उतनी काबिले तारीफ करते हैं और फील्डिंग भी उतनी काबिले तारीफ। बिल्कुल दर्शकों से तालियों की गूंज इस खिलाड़ी के लिए जरूर आई थी। निश्चित रूपाने चांबारलीचा संदेश काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय। डोअरडा मॅच आहे, प्रत्येक चुकी स्पर्धेमधून घरचा रस्ता दाखवणार। बिल्कुल स्टीयर किया हल्के हाथों से, क्योंकि यहाँ पर तू मैं दोनों तरफ एक ही खिलाड़ी दौड़ने की कोशिश, डायरेक्ट हिट, टर्म डिस्ट्रॉय होते हुए, और यहाँ पर विकेट का पतन रनआउट के तौर पर यह खात्मा हुआ विकेट का। पहले विकेट का पतन हो चुका है। बैक टू द पवेलियन मुनील अब्दुल्ला यहाँ पर बैक टू द डग आउट जा चुके हैं। बिल्कुल तू मैं 2 खिलाड़ियों के बीच मिसअंडरस्टैंडिंग, कॉलिंग की कमी, पहले आपके चक्कर में लखनऊ के नवाब साहब की ट्रेन छूट गई थी, लेकिन इस समय यहाँ पर यह विकेट का पतन हुआ है। क्या गोटी नेम हम हमेशा कहते हैं ना, बचपन में गोटी नेम देखे थे कंचे खेलते हुए, वैसे ही गोटी नेम तीर की तरह सीधा विकेटों के ऊपर जा पर लगी गेंद, और यहाँ पर मुनीत अब्दुल्ला को वापस लौटना होगा अपने शून्य की योगदान के ऊपर। मयूर वाघमारे पहले गेंद के ऊपर बढ़िया गजब की फील्डिंग थी, उसके बाद दूसरी गेंद बिल्कुल सम्मानजनक खेलने की कोशिश जीवित मात्रे की जरूर थी, उसके खिलाफ रन लेने की कोशिश की मुनीत ने, और यहाँ पर पहला विकेट का पतन। पहले विकेट बैक टू द डगआउट, ही इज ऑन स्कोर 2 रन। रोहित ही फार मोठी विकेट मिळाली आहे, कारण जो बॅट्समन पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता, गोलंदाजांचा कर्दन काळ होता, त्याला एकही चेंडू न खेळता परत पाठवलं आणि हिरामन नाईकनं थ्रो दिला मयूरच्या हातामध्ये आणि मयूरनं डायरेक्ट स्टंपला तोडलं, स्टंपला 2 भागांमध्ये डिवाइड केलं। इतका जोरदार मयूरचा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि मोठी विकेट मिळाली ती BD11 विचुंबे देवत संघाला। आणि आता मैदानामध्ये सिद्धेश वास्कर मागच्या मॅचचा हिरो मैदानामध्ये दाखल झालाय।
बिल्कुल सूरज सर, इस विकेट की अहमियत, इस मैच की अहमियत खुद कप्तान मयूर वाघमारे जान चुके हैं, क्योंकि इस मुकाबले में अपने पूरे 100% देने होंगे अपनी टीम VD11 विचुम्बे देवत के लिए, और उसके लिए प्रयास करते हुए 2 गेंदे के ऊपर 2 रन स्कोरबोर्ड के ऊपर नए बल्लेबाज बंगरपाड़ा गांव से बिलोंग करते हुए इस रायगढ़ में बंगरपाड़ा गांव का मशहूर किया है सिद्धेश वास्कर। तीसरी गेंद यहाँ पर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, क्रॉस बैटर स्ट्रोक खेलने की कोशिश थी, बिल्कुल पूरी तरह से चूके, गेंद शरीर यष्टि पर जा चुकी और डॉट गेंद की समाप्ति। ब्लाइंड स्ट्रोक था ये, एक्शन रिप्ले में हम स्क्रीन के ऊपर देख सकते हैं, पूरी तरह से ब्लाइंड स्ट्रोक खेलने की कोशिश थी। जीवित मात्रे को गति को कम किया, उंगलियां फेरी गेंद के ऊपर, और उसके बदौलत ये मैग्नेटिक पावर प्ले का पहला ओवर प्रोग्रेस पर है, और 3 गेंदें समाप्ति के बाद 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर जीवित मात्रे को इस मुकाबले की अहमियत जानते हैं। कौन भूलेगा जीवित मात्रे के वो 3 छक्के रायगढ़ ठाणा के बीच ये मुकाबले में धागे थे। 3 गेंदों में 17 की जरूरत थी, विगर के मैदान के ऊपर जो 3 छक्के लगाए थे, रायगढ़ वासियों का दिल जीता था। वही रायगढ़ प्रीमियर लीग 2024 में इस समय अपने टीम चैंपियन स्पोर्ट्स महाड़ के लिए वो कारनामा, वो पारी को याद करना होगा, और वैसी बल्लेबाजी इस समय अपने टीम के लिए करनी होगी। लेकिन देवद एक्सप्रेस जो पूरी तरह से एक्सपीरियंस से भरा हुआ एक गेंदबाज है मयूर वाघमारे, वो आसानी के साथ मारने नहीं देगा। फिर एक बार अक्रॉस द लाइन शॉर्ट बॉल थी, इस गेंद को पुल किया, खिलाड़ी वहां पर मौजूद है डीप में अजय बसमा। जब तक गेंद को फील्ड करेंगे महेश मिलेगा सिंगल। सिंगल से टोटल में वृद्धि होती हुई टोटल जा पहुंचा है स्कोरबोर्ड के ऊपर। 5 गेंदें समाप्ति के बाद 3 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर किफायती गेंदबाजी मयूर वाघमारे जानते हैं। हर एक गेंद नियंत्रित भरी डालनी होगी इस मैदान के अंदर अपने टीम VD11 विचुम्बे देवत के लिए, क्योंकि अपना गांव का नाम इस रायगढ़ प्रीमियर लीग में जीवित रखना है, अपने टीम का नाम और अपना खुद का वास्तव इस रायगढ़ प्रीमियर लीग में जीवित रखना है। तो हर एक गेंद के ऊपर नियंत्रण, हर एक गेंद के ऊपर टप्पा अपना नियंत्रित होना चाहिए। इस ओवर की होगी आखिरी गेंद। शॉट ऑफ लेन पुल किया, मिड ऑन लॉन्ग ऑफ के ऊपर से यहाँ पर गेंद जाती हुई ट्रैवल सीमा रेखा पार सिद्धेश वास्कर के बल्ले से आता हुआ ये पहला इस सत्र का, इस इनिंग का करारा चौका। यहाँ पर देखा जाए तो पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। 1 ओवर के समाप्ति के बाद कुल रन संख्या जहां पहुंची है स्कोरबोर्ड के ऊपर 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। सिद्धेश वास्कर ने पहले गेंद के ऊपर चौवा तो जरूर हासिल किया, लेकिन इस समय सांबारली का और एक सुपरस्टार गेंदबाज, सांबारली टीम आज जिस स्तर पर खेल रही है उसके लिए बिल्कुल 30 या 40% हिस्सा इस गेंदबाज का है। संदेश मुंडे गेंदबाजी की बौखलार गेंदबाजी का मोर्चा संभालेंगे। T2 के इस दूसरे ओवर में, पावर प्ले के इस दूसरे ओवर में 3 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर रहेंगे जरूर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बिल्कुल गेंद को जांचा पर का आखिरी मोमेंट पर स्क्वायर कट करने की कोशिश तो जरूर की थी, लेकिन गति से बीट किया। इस समय इस संदेश मुंडे ने डॉट गेंद की समाप्ति, डॉट गेंद का सिलसिला अभी भी जारी है। जीवित मात्रा जो बल्लेबाजी कर रही है, 6 गेंदों का अभी भी सामना किया है, महज 3 रन बनाने में कामयाबी जरूर मिल रही है। अपने फॉर्म से जूझ रहे हैं, अपने फॉर्म से संघर्ष कर रहे हैं, लेकिन इस समय पॉइंट के खिलाड़ी के हाथों में लपक ले जाएंगे और ये दूसरा विकेट का पतन बिल्कुल देवेंद्र पाटिल भिंगार का ये खिलाड़ी, उनके हाथों में जाती हुई गेंद और आसानी के साथ इस कैच को लपका और ये दूसरा करारा झटका। जीवित मात्र मैन फ्रॉम मुलेखंड इस समय मैदान से बाहर। थैंक यू डीजे चैंपियन स्पोर्ट्स महाड़, उसके बनाम VD11 विचुम्बे देवत
यहाँ से दूसरा ओवर का खेल प्रोग्रेस के ऊपर 7 रनों के ऊपर 2 विकेटें जा चुकी है, पूरी तरह से प्रेशर में आ चुकी है इस समय चैंपियन स्पोर्ट्स महाड़ टीम। नए बल्लेबाज इनिंग नंबर 4 पर विकेट के ऊपर दस्तक देंगे। सूरज करकरे, क्या पहले मुकाबले में गजब की बल्लेबाजी इस बल्लेबाज ने की थी। इस समय उस पारी को याद करना होगा क्योंकि अब रनों की जरूरत है, चाहे कैसे भी रन है, लेकिन स्कोरबोर्ड के ऊपर रन आना महज जरूरी है। 6 ओवर का ये मुकाबला है, 6 ओवर में लगभग 60 या 70 के पास जाती है, तो अपने पास गेंदबाजी खुकार रहेगी, गेंदबाजी का अच्छा इस्तेमाल रहेगा तो इस टोटल को भी डिफेंड किया जा सकता है। इस समय सामने खेला लॉन्गॉन के ऊपर खिलाड़ी वहां पर मौजूद है, 1 रन आसानी के साथ पूरा, हल्का सा फंबल, यहाँ पर खामियाजा भुगतना पड़ेगा। सिंगल को किया, डबल में ट्रैवल, 2 रन आसानी के साथ पूरे किए, 2 रन से टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन। सूरज करकरे जानते अपनी निजी बल्लेबाजी को, क्योंकि वो पिछले मुकाबले में क्या गजब की बल्लेबाजी थी और वैसे ही बल्लेबाजी इस मुकाबले में अपेक्षित रहेगी। कप्तान के ऊपर कप्तान ने जो भरोसा जताया है उस भरोसे को, क्या गजब की फील्डिंग वहां पर देवेंद्र फिर एक बार, क्योंकि यहां से तो हल्का सा 19-20 होता तो नंबर 4 आते, चौका जरूर आता बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, लेकिन यह देखिए एक्शन रिप्ले में क्या गजब की फील्डिंग देवेंद्र पाटिल द्वारा। 1 रन से 2 बल्लेबाज संतुष्ट। इस 1 रन से टोटल जा पहुंचा है 10 रन में 10 पर बस नहीं करना होगा, 10 का दम दिखाना होगा इस समय बल्लेबाजों को चैंपियन स्पोर्ट्स महाड़ के। सिद्धेश वास्कर स्ट्राइकिंग एंड के ऊपर एक गेंद का जरूर सामना किया है, 54 जरूर हासिल किया है सिद्धेश वास्कर, एक ऐसे जलजला बल्लेबाजी का, एक ऐसा विस्फोटक बल्लेबाज है, लेकिन यहां से ऑफ स्टंप को छोड़ती हुई गेंद, अंपायर्स का वाइड बॉल का इशारा, टप्पा खाने के बाद हल्का सा कोन बनाती हुई, एंगल बनाती हुई गेंद बाहर की तरफ निकलती है और उसके बदौलत ज्यादा टर्न हुई और उसका खामियाजा टीम VD11 विचुंबे देवत को जरूर भुगतना पड़ेगा। 1 रन से बढ़ता हुआ टोटल जा पहुंचेगा स्कोरबोर्ड के ऊपर 11 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर। बिल्कुल सामने से घुमाया इस गेंद को, ये तो काबिलियत है, ये खासियत है इस गेंदबाज की। कभी कभी गेंदों के ऊपर उंगलियां फेरना भी जरूरी है, क्योंकि ये क्रिकेट में वेरिएशन, हर एक गेंद के ऊपर वेरिएशन करना जरूरी है गेंदबाजों को। 6 गेंदों के ऊपर 6 अलग अलग गेंद आप डाल सकते हैं, तो बिल्कुल आप इस बड़े मंच के ऊपर, रायगढ़ प्रीमियर लीग 2024 के इस बड़े मंच के ऊपर आप निखर कर आएंगे। अगली पेशकश संदेश की बैकफुट पर जाकर रूम बनाने की कोशिश, बैकफुट पंच लगाने की कोशिश सिद्धेश के द्वारा जरूर की गई थी, लेकिन बाट और गेंद का कोई ताल्लुक नहीं, कोई बातचीत, कोई समझौता नहीं। डॉट गेंद की समाप्ति, इस डॉट गेंद की वजह से टोटल में कोई वृद्धि नहीं। टोटल 2 ओवर के समाप्ति के बाद 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। यहाँ पर हम देख रहे हैं 2 ओवर समाप्त हो चुके हैं, 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर और विचार विनिमय 2 बल्लेबाजों के बीच इस समय, क्योंकि रन आने अब सूरज महत्वपूर्ण है। और यहाँ से हम अलविदा लेते हैं दोस्तों सभी का। हमारे इस आयु ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य कैलाश दादा म्हात्रे और गुरु दादा म्हात्रे, इन्होंने आज हमें इस अपॉर्चुनिटी दी, और स्पेशल थैंक्स फॉर शिवा दादा गोंदली घोट और कुमार अंग्रे पोइंजे, उन्होंने यहाँ से सफर किया, इतना सफर किया, उनका मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ और यहाँ से रुकता हूँ। और आने वाली 4 ओवर का खेल आंखों देखा हाल हमारे चौक के मराठी के मशहूर कमेंटेटर सूरज हातमोडे साहब की आवाज हम सुनेंगे। धन्यवाद रोहित। 2 ओव्हरमध्ये 11 धाबा या धावफलकावरती लागल्यात। सिद्धेश वास्करच्या बॅटमधून एक चौकार आलाय। सूरज करकरे महाड तालुक्यातून आलेला एक जबरदस्त खेळाडू मैदानामध्ये 3 या धावसंख्येवरती खेळतोय, आणि ज्या पद्धतीनं मागच्या मॅच मध्ये उल्लेख केला होता ओंकार शेट्टे यांनी की सर्वात जास्त स्ट्रॉंग बॉलिंग लाइनअप असलेली जी टीम आहे ती VD11 टीम, आणि त्या टीमचा प्रमुख गोलंदाज स्वतःच्या कोट्यातलं 2रं आणि संघाच्या कोट्यातलं 3रं षटक घेऊन आलाय। मयूर वाघमारेचा पहिलाच बॉल फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, आणि शेवटच्या मॅच मधला पहिला षटकार ठोकतोय तो सूरज करकरे। एका विकेटसाठी संजय शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते VD11 संघासाठी।
मयूरचं स्वागत षटकारानं केलं ते बॅट्समन सूरज करकरेनं। सूरज करकरे हा महाड तालुक्यातील एक अत्यंत विस्फोटक असा खेळाडू म्हणून ओळखला जातो। मागच्या मॅच मध्ये त्याचा बहारदार खेळ, 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि या मॅच मध्ये देखील त्याचं रौद्र असं रूप आमच्या सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळतंय। डू ऑर डाय मॅच, जिंका किंवा मरा अशी सिच्युएशन आहे। जिंकलात तर सुपर 16चं तिकीट मिळणार, अन्यथा 365 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागणार। समोरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे अजय भस्मा। ही क्षेत्ररक्षणाची भिंत आहे, वॉल ऑफ फिल्डिंग, कॅचला कॅरी करतोय आणि मोठा बॅट्समन आउट होतोय तो चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाचा। अजय भस्मा फार चांगला खेळाडू आहे माथेरानचा, फार चांगली फिल्डिंग आज त्याची पाहायला मिळाली आहे। रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो आहे पुढ्यात टाकलेला बॉल, मोठा फटका मारण्याचं आमंत्रण दिलं होतं, ते आमंत्रण स्वीकारलं, टायमिंग व्यवस्थित साधू शकला नाहीये। ऑन द चेस्ट अजय भस्मा, सडपातळ बांध्याचा हा खेळाडू, परंतु काय दर्जेदार फिल्डिंग त्याची आज पाहायला मिळाली आहे। संजय शेठ पाटील आमचे उद्योजक, आई ग्रुपचे सदस्य, याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं ते प्रत्येक विकेटसाठी आणि ते पारितोषिक मात्र मिळालंय ते गोलंदाज मयूर वाघमारेला। निहाल चरफरे हा देखील एक स्फोटक खेळाडू आहे। स्क्रीनवरती आपण पाहतोय पाहुण्यांची मांदियाळी। या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आयोजक रायगड प्रीमियर लीग। 15 तालुक्यांच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा, 15 तालुक्यातील खेळाडूंना एका धाग्यानं एकत्र बांधणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय कैलास दादा आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या व्यासपीठावरती पाहायला मिळतंय। परफेक्ट यॉर्कर, पंचांकडे अपील स्वीकारलंय, पंचांचं बोट आकाशाकडे, सिद्धेश निहाल चरफरे back to the pavilion। देवा ग्रुप, संपूर्ण देवा ग्रुपचे सगळे आमचे पाहुणे या व्यासपीठावरती बसले। ते रिप्ले मध्ये पाहतोय परफेक्ट यॉर्कर, यष्ट्यांच्या अगदी मधोमध मिडल स्टंपचा वेध घेणारा मयूरचा तो बॉल आणि त्यानंतर त्याचा लाऊड असं अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, परफेक्ट डिलिव्हरी ऑफ द नाईट आपल्याला पाहायला मिळाली आणि मोठा धक्का बसला तो बॅट्समन निहाल चरफरेच्या रूपानं। निहाल चरफरेकडून फार अपेक्षा होत्या, लगातार 2 मोठे धक्के दिलेत ते मयूर वाघमारेने, 2 मोठ्या फलंदाजांना त्यांना बाद केलंय। ऑन हॅट्रिक असेल मयूर वाघमारे आणि नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जुनेद दळवी। पहिल्या मॅच मध्ये देखील जुनेदचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता। जुनेद दळवी, सिद्धेश वास्कर ही जोडी मैदानामध्ये मयूर वाघमारे सगळ्यांना आज एंटरटेन करतोय। आजच्या रात्रीमध्ये नरेश ठोंबरे असेल, वैभव पाटील असेल, कंठवलीचा खेळाडू, यांनी फार इम्प्रेस केलं होतं। दर्जेदार गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि तदनंतर मयूर वाघमारे मात्र शेवटच्या 2 सामन्यांमध्ये सगळ्यांना प्रभावित करत असताना शांत असं वातावरण आहे। आपण पाहतोय की स्टंप माईक ही संकल्पना पहिल्यांदा ग्रामीण क्रिकेटमध्ये 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून RPL सीझन 5 मध्ये राबवण्यात आलेली आहे आणि ज्या वेळेला बॅट्समन स्टान्स घेतो, ज्या वेळेला बॅट्समन बॉल खेळण्यासाठी रेडी असतो, बॅट ज्या वेळेला त्याची आपटते त्यावेळेला स्वीट असा साऊंड अगदी आपल्याला बाउंड्री लाईन पर्यंत ऐकायला येतो। इतकी चांगली क्लिअरिटी 24 लाईव्ह इव्हेंटची पाहायला मिळते। सिद्धेश फटका फसलाय का बघायचं, गोल्डन विकेट ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होत्या तो मात्र बाद होतोय आणि 5वा मोठा धक्का महाड संघाला।
गोलंदाजी मयूर वाघमारे जितकं मोठं नाव आहे, अगदी भारतीय टेनिस क्रिकेटचा हा एक सुपरस्टार खेळाडू आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि शेवटच्या 2 मॅच मध्ये कॅप्टन कसा असावा, कॅप्टनने टीमला कसं लीड करावं, स्वतःची जबाबदारी कशी पार पाडावी याचं अत्यंत चांगलं असं उदाहरण दाखवतोय तो मयूर वाघमारे. 3 विकेट त्याला या ओव्हरमध्ये प्राप्त झाल्यात. 5 बॅट्समन आउट झालेत महाड संघाचे, परंतु अजूनही काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. ती चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाला चॅम्पियन सारखा खेळ करावा लागेल. या रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर. शेवटचा चेंडू मयूर वाघमारे त्याच्या समोर आहे. सन्नी मानगावचा खेळाडू आणि त्याच्या सोबतीला आहे तो जुनेद दळवी. सनी गुलगुले माणगाव मधून खेळणारा हा खेळाडू अतिशय चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन. 5 बॅट्समन आउट झालेत. 6व्या आणि 7व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये स्क्रीनवरती मयूरला पाहतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट करतोय, क्षेत्ररक्षणाचं डेकोरेशन बनवतोय तो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडकवण्यासाठी. एक चांगली पार्टनरशिप, सिंगल डबल्स घ्यावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. चांगल्या पोझिशन मध्ये यायचं असेल महाड टीमला. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकं आणि 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. सन्नी हलक्या हातानं खरं तर ड्राईव्ह करायचं होतं, बाहेरची कड लागली. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं हिरामनचं आणि 1च धाव मिळतेय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 19 धावा 6.33च्या ॲव्हरेजनं 19 धावा या धावफलकावरती लागल्यात. दादा म्हणजे पाठीवरती एक प्रेमाची थाप आणि दादा म्हणजे सुखदुःखात मदतीचा एक हात, असं आमचं व्यक्तिमत्व म्हणजे कैलास दादा. मी कैलास दादांना विनंती करतोय आणि कमलाकर पाटील साहेबांना विनंती करतोय की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत आणि पंचांना विनंती आहे की 2 मिनिटं आपण खेळ थांबवायचा आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 फलंदाज आउट झालेत आणि व्यासपीठावरती आपण सन्मान घेतोय आदरणीय कैलास दादा आणि आदरणीय कमलाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. मी आदरणीय नितेश भाऊ जाधव देवा ग्रुपचे सचिव यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. देवा ग्रुपच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नेहमी ऍक्टिव्ह असलेले आमचे आदरणीय नितेश भाऊ जाधव देवा ग्रुपचे सचिव यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. त्याचबरोबरीनं देवा ग्रुपचे मलंगड विभागाचे आमचे आदरणीय सँडीबाई फराड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल. दरम्यान देवा ग्रुपचे सचिव आदरणीय नितेश भाऊ जाधव यांना या व्यासपीठावरती कैलास दादा आणि कमलाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. देवा ग्रुपचे मलंगड विभागाचे आदरणीय सँडीबाई फराड यांना विनंती करतो की यांनी या स्वागताचा स्वीकार करावा. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य करणं ही आपली भारतीय संस्कृती. त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. गोरक्ष प्रमुख आदरणीय वावंजे विभागाचे आदरणीय रॉकी पाटील साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. रॉकी पाटील वावंजे विभागाचे गोरक्ष प्रमुख, गोमातेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेले, आपलं जीवन धर्मासाठी वाहून देणारे, धर्मकार्यासाठी वाहून देणारे आदरणीय रॉकी पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. देवा ग्रुपचे मुरबाड विभागीय आमचे आदरणीय चेतनभाऊ मोरे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारावा. चेतनभाऊ मोरे यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. कैलास दादा आणि कमलाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होतोय. महेश भाऊ माळी
महेश भाऊ माळी महेश भाऊ माळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांना देखील कैलास दादांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येईल। महेश भाऊंना विनंती आहे की आपण देखील सन्मान घेण्यासाठी पुढे यावा। स्क्रीनवरती आपण पाहतोय आमचे सगळे पाहुणे देवा ग्रुपचे गोरक्ष प्रमुख, देवा ग्रुपचे सगळे सदस्य या व्यासपीठावरती आहेत। महेश भाऊ माळी यांना देखील सन्मानित करण्यात येईल आणि नितेश भाऊ मात्रे यांना देखील विनंती करतो की त्यांनी सन्मान घेण्यासाठी पुढे यावा। आई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या व्यासपीठावरती आलेल्या, या क्रीडांगणामध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा योग्य असा मान सन्मान केला जातोय। सगळ्या पाहुण्यांना योग्य असं आदर आतिथ्य केलं जातंय ते कैलास दादा आणि गुरुदादा या दोन बंधूंच्या वतीनं। संपूर्ण आई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हा प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय। 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे, 19 धावा लागल्यात त्या महाड टीमच्या स्कोअर बोर्ड वरती आणि सामन्याला मात्र आता सुरुवात होणार आहे। पाहुण्यांचं स्वागत, आपला अमूल्य असा वेळ आम्हाला या स्पर्धेसाठी खर्च केला त्याबद्दल मनापासून आभार। सनी माणगावचा जो सनी खेळाडू आहे त्याला प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय, 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। हरेश माणगावचे उद्योजक हरेशजी गजमले साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकार जर सनीनं मारला तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। संदेश मुंडे अविनाश पाटील विचुंबे एक्सप्रेस आता गोलंदाजीला सज्ज झालाय। पहिलाच बॉल, अविनाश लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक करण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज आहे। मगाशी उल्लेख केला होता अविनाश पाटीलचा, 6 चेंडू 6 धावांची गरज असताना या गोलंदाजानं महाड संघाविरुद्ध हा सामना सुपर ओव्हर मध्ये नेला होता। त्याच्या वाट्याला संघाचं 4थं आणि स्वतःचं पहिलं षटक आलंय। विचुंबे एक्सप्रेस त्याच्या समोर आहे सनी गुलगुले, माणगावचा खेळाडू। बॅकफुट वरून पंच मारलाय, बॉल जातोय डीपला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं। निर्णायक मॅच मध्ये अशा चुका मात्र तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत, कारण ही डू ऑर डाय मॅच आहे। एखादी चुकी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवू शकते। 2 धावा कंप्लीट केल्यात, 21 धावा धावफलकावरती लागल्यात। एक चांगली पार्टनरशिप जर बिल्ड केली ना तर मग मॅच मध्ये कमबॅक करेल, मोमेंटम शिफ्ट करेल आपल्या बाजूनं ती चॅम्पियन स्पोर्ट्स महाड टीम। या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, अजय भस्मा द वॉल ऑफ फिल्डिंग कॅचला कॅरी करतेय आणि 6वा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या महाड टीमचा। नक्कीच व्यासपीठावरती आपण पाहत होता देवा ग्रुप आणि त्यांचे अतिशय सहकारी उपस्थित होते। नितेश भाऊ जाधव यांचं मनपूर्वक आभार आणि 52 विभागाचे बजरंग दलचे अध्यक्ष रॉकीबाई पाटील आणि त्या सोबतीनं गोरक्षक प्रमुख देखील दादा, त्याचं देखील मनपूर्वक आभार। मुरबाड असेल तर सोबतीनं निवाळी विभाग असेल, या विभागातनं आई ग्रुप ओवेवरती आणि कैलासदादा गुरुदादांच्यावरती प्रेम करणारा हा सगळा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल सगळ्या देवा ग्रुप 491चं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। नाउ बॅक टू क्रिकेट, इट्स ओव्हर टू डीजे एस डीसी आणि कॉमेंटेटर सूरज हातमोडे सर। थँक्यू ओमी। 21 धावा धावफलकावरती लागल्यात, 6 बॅट्समन आउट झाले। थोडीशी नाजूक परिस्थिती आहे ती बॅटिंग करणाऱ्या महाड टीमची। सुरुवातीपासून म्हणत आलोय आपण की एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं फार गरजेचं आहे, परंतु ती पार्टनरशिप बिल्ड होत नाहीये। रेग्युलर इंटरव्हल मध्ये ब्रेक थ्रू मिळवलेत ते गोलंदाजी करणाऱ्या विचुंबे संघानं आणि अगदी पहिल्या बॉल पासून या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे। एकूण धावसंख्या आहे 21, 6 बॅट्समन आउट झालेत। साऊथ टीम कॅप्टन स्मार्टली ड्राइव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अजय भस्मा। वारंवार उल्लेख करावा लागेल या खेळाडूचा, काय दर्जेदार फिल्डिंग आज त्याची पाहायला मिळाले। 4 झेल त्याने टिपले आणि सुपर ओव्हर मध्ये डाईव्ह मारून घेतलेला तो झेल काय अप्रतिम। अविनाश पाटील फार चांगली गोलंदाजी, डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते, जास्त जोरात बॅट फिरली, व्यवस्थित बॉलला कनेक्ट करू शकले नाहीयेत आणि एकच धाव मिळतीये।
जुनेद दळवी आणि सौद पटेल दोनही चांगले बॅटर आहेत. या फलंदाजांमध्ये क्षमता आहे, या फलंदाजांमध्ये पोटेन्शियल आहे, परंतु ते आता दाखवावं लागणार आहे एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. रायगडातील एक नामांकित स्कोरर सचिनदादा पाटील उल्वेनोड आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अविनाश, जुनेद आणि सौद. चांगला फटका. कव्हर्स मध्ये बरीच मोठी गॅप आहे. क्षेत्ररक्षक अजय, व्हॉट अ कमिटमेंट, व्हॉट अ ग्रेट एफर्ट्स. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण केलंय. मगाशीच उल्लेख केला होता की ही क्षेत्ररक्षणाची भिंत आहे, या भिंतीला भेदणं फार कठीण आहे आणि तेच दाखवत असताना 2 धावा वाचवण्याचं काम केलं. लेग ब्रेक होता, शेवटच्या मोमेंटला बॉलला ड्राईव्ह केला आणि धावत जाऊन एका हातानं स्ट्रेच करत असताना त्यानं 2 धावा वाचवण्याचं काम केलं आणि या 2 धावांच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगलं गीत आमच्या डीजे ऑपरेटर सूरज चौधरीनं वाजवलं, डीजे सँडीनं वाजवलं. 4 ओव्हर नंतर 25 धावा. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकांमध्ये 25-30 धावा आल्या तर 50 पेक्षा जास्त धावा होतील आणि रात्रीच्या क्षणाला 50-55 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. एक फायटिंग टोटल सेट करावी लागेल. सौदमध्ये क्षमता आहे, जुनेदमध्ये क्षमता आहे, दोन्ही खेळाडूंमध्ये ते पोटेन्शियल आहे, परंतु या 5व्या सीझनमध्ये ते त्यांना सिद्ध करावं लागेल. दुसऱ्या बाजूनं संदेश मुंडे, रसायनी परिसरातील एक नामवंत गोलंदाज. बऱ्याचशा मुंबईमधील मोठमोठ्या व्यावसायिक संघांमध्ये गोलंदाजीसाठी या गोलंदाजाला बोलवलं जातं. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वळण घेणारा हा बॉल वाईड बॉल दाखवत असताना आमचे पंच आणि अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते. 26 धावा धावफलकावरती. वेताळ चांबार्ली या संघाकडून सातत्यानं गेली कित्येक वर्ष ग्रामीण क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे आणि आपल्या रसायनी विभागाचं नाव फार मोठं केलंय. त्याच्या वाट्याला पहिलं षटक आलं होतं. याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालं. आकाशजी वाघमारे आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आणि त्यांना विनंती आहे आई ग्रुप ओवेच्या वतीनं या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 1 धाव मिळते. या अगोदरच्या षटकामध्ये संदेश मुंडेनं जबरदस्त गोलंदाजी केली होती. जीवित मात्रेसारखे एका तगड्या फलंदाजाला, नामचित फलंदाजाला त्यानं स्वास्थ्यामध्ये बाद केलं होतं आणि आता मात्र दुसरं षटक हाताळतो आहे व्यासपीठ एंडकडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, झेल घेतला जातोय आणि 7वा फलंदाज बाद होतोय चॅम्पियन स्पोर्ट्स महाड टीमचा. एक पारितोषिक आला. खरं तर रायगड प्रीमियर लीग आपण पाहताय ना, कल्याण, डोंबिवली, रायगड, भिवंडी, कर्जत, खालापूर, पेण किंवा 15 तालुक्यांपुरती मर्यादित नाही राहिली आहे. ही स्पर्धा आता थेट आखाती देशामध्ये जाऊन देखील पोहोचली आहे आणि सौदीवरनं मुसद्दीक शेख देशमुख या मॅचचा आनंद घेतात आणि मुसद्दीक देशमुख यांच्याकडनं एक कॅश प्राइज आहे. मैदानावरती बॅटिंग करतोय जुनेद दळवी, त्याच्यासाठी एक कॅश प्राइज आहे. जुनेद दळवी जेवढे षटकार या मैदानावरती मारेल त्याच्या प्रत्येकी षटकाराला 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सौदीला सध्या मॅच एंजॉय करतात आपले भाईजान मुसद्दीक देशमुख. वेलकम है आपका और आपका इस्तेकबाल RPL सीझन 5. आणि याच आयोजनासाठी ज्यांना आपण या स्पर्धेमध्ये अंपायरिंग करताना पाहिलं ते रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आमचे पंच संतोषजी चौधरी सर, याचकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 बॅट्समन आउट झालेत आणि नवीन बॅट्समन रोहित देसाई, माणगावचा हा खेळाडू आहे, महाडचा हा खेळाडू आहे, तो आता मैदानामध्ये आलाय. सनी बाद झालाय, सौद बाद झालाय, आता जुनेद आणि रोहित मैदानामध्ये आहेत. सरळ बॅटनं समोरच्या रिझल्टमध्ये
डायरेक्ट हिट आणि या वेळेला 8वा फलंदाज परतीच्या प्रवासाला. कमॉन डीजे. चेंडू न खेळ पहिल्या बॉलवरती बाद झाला तो रोहित आणि 8 बॅट्समन आउट झालेत. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती खरं तर येऊन ठेपली आहे, परंतु 9 बॉलवरती अजूनही संधी गेलेली नाही आहे. एका नव्या ऊर्जेनं नव्या एनर्जीनं 9 चेंडू जर खेळले, 1-2 मोठे फटके आले तर निश्चित रूपानं फास्टिंग टोटल संघर्षात्मक लक्ष ठेवू शकते ती बॅटिंग करणारी चॅम्पियन स्पोर्ट्स महाड टीम. भावेश उलवेकर खिडूकपाड्याचा हा खेळाडू, काय दर्जेदार थ्रो त्यानं दिला. अजयच्या हातामध्ये चेंडू, बॉलला अडवतोय. 1च धाव, 28 धावा धावफलकावरती. गोलंदाजांच्या पक्षामध्ये पूर्णपणे ही मॅच राहिली आहे. अगदी पहिल्या बॉलपासून मयूर वाघमाऱ्यानं या सामन्यावरती झडप घातल्या. या इनिंगवरती आपली पकड मजबूत केली आहे आणि ती पकड एकही गोलंदाजानं एकही फिल्डरनं आत्तापर्यंत सोडली नाही आहे. प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे. मोठा फटका येणार का, परंतु भावेश उलवेकर टिपतोय झेल आणि 9वा फलंदाज होतोय बाद. शेहबाज शेख पेटचा खेळाडू मैदानामध्ये येतोय. 9 बॅट्समन आउट झालेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटची जोडी टेल एंडर अगदी मैदानामध्ये आहेत आणि अजूनही 7 चेंडू बाकी आहेत. मयूर वाघमारे खरं तर या वेळेला आपल्या विचुंबे देवत 11 संघाला लीड करतोय आणि या थोड्याच दिवसामध्ये त्याच्या दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात होणार आहे. 15 तारखेला वाण निश्चय सोहळा एंगेजमेंट सेरेमनी आहे मयूरची आणि त्याला देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण शुभेच्छा देऊयात. परंतु कॅप्टन काय दर्जेदार पहिला सामना, तोंडाशी आलेला घास गमावल्यानंतर काय दर्जेदार त्यानं आज खेळ केलाय. उत्कृष्टरित्या आपल्या टीमला लीड केलंय. बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, बॉलिंग असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी राहिली आहे आणि त्याचाच रिझल्ट की चांगला खेळ मैदानामध्ये आहे तो VD11 संघाचा. जबरदस्त चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली शहाबाजसाठी. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटची जोडी मैदानामध्ये. जाऊया आमच्या डीजे सँडीकडे. स्क्रीनवरती पाहतोय आमचे सगळे हे दर्दी प्रेक्षक आहेत. या अगोदर आपण बरीचशी गर्दी पाहिली होती, आता सगळे दर्दी पाहतोय आणि काय खलीबली डान्स केलाय आमच्या त्या प्रेक्षकानं. स्क्रीनवरती देखील पाहिला, सगळ्यांनी एन्जॉय देखील केला आणि 28 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॅट्समन आउट झालेत. शेवटची जोडी आता मैदानामध्ये आणि लास्ट ओव्हर घेऊन आलाय तो गोलंदाज भावेश उलवेकर, फिरकीचा जादूगार, खिडूकपाडा गावचा हा खेळाडू आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक करण्यामध्ये हा देखील फार माहीर आहे आणि त्याच्या वाट्याला आता गोलंदाजी आली आहे. समोर आहे तो जुनेद. 2-3 मोठे फटके आले तर 40+, 45+ जाण्याचा नक्कीच प्रयत्न करणार तो चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघ.
पण ते फटके मारावे लागणार आहेत. अभी नाही तो कभी नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे ती जुनेद दळवीसाठी. आणि 2000 रुपयाचं आणि प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. मुसद्दिक देशमुख यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू. विकेट किपिंग फार चांगली पाहायला मिळाली आज VD11 विचुंबे संघाची. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न, रिव्हर्स पुल केलाय. रिव्हर्स स्वीप नाही तर रिव्हर्स पुल जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय मच निडेड षटकार. जसजशी मध्यरात्र होते ना तसतसे आमचे सूरज चौधरी डीजे ऑपरेटर आहेत त्यांना देखील रंग चढतो आणि चांगलं संगीत त्यांच्याकडून नेहमीच ऐकायला मिळतं. काय दर्जेदार स्ट्रोक. मध्यरात्री अगदी 11:30 11:35 झालेत आणि मध्यरात्र व्हायला आली आणि अशा वेळेला काय दर्जेदार स्ट्रोक मारला आहे. रिव्हर्सचा पुलचा फटका परफेक्ट. आपण म्हणत होतो सुरुवातीपासून मोठे फटके येत नाही आहेत परंतु हा दुसरा षटकार आहे आणि एक चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले त्या इनिंगमध्ये. 34 धावा. अशाच फटक्यांची अपेक्षा असेल महाड संघाला. विचुंबे देवत संघ संदेश त्या ठिकाणी भावेश सोबत बोलतो आहे, त्याला टिप्स देतो आहे. 4 चेंडू आता शेवटचे बाकी आहेत. महाराष्ट्र राज्य आई ग्रुप यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही रायगड प्रीमियर लीग स्पर्धा. या स्पर्धेचं हे 5वं पर्व. मंगेशदादा वाकडीकर यांनी या स्पर्धेची पहिल्यांदा संकल्पना मांडली आणि गेली 4 वर्ष एक जबरदस्त आयोजन मंगेशदादांकडून आपल्याला पाहायला मिळालं. आणि 5व्या पर्वामध्ये आई ग्रुप कैलासदादा आणि गुरुनाथदादा यांच्या मार्गदर्शनाखाली एक जबरदस्त स्पर्धा पहिल्यांदा रायगड प्रीमियर लीग डे नाईट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला स्टँडर्ड या स्पर्धेचा मात्र सेट केला आहे कैलासदादा आणि गुरुनाथदादा या दोन्ही बंधूंनी. शेवटचे 4 चेंडू. शेवटचा सामना लीग स्टेजमधला, कारण 15 संघ आतापर्यंत 15 संघांनी आपली जागा बनवली आहे सुपर 16 मध्ये आणि 16वा संघ कोणता याच्यासाठी मैदानामध्ये संघर्ष सुरू आहे. भावेश उलवेकर वरती थोडंसं प्रेशर वाढलं असणार या एका बोट्या फटक्यानं, कारण जुनेद सेट झाला आहे जो थोडासा स्ट्रगल करत होता. त्यानं रिव्हर्स स्वीपनं जबरदस्त उत्तर दिलं. पुढ्यात टाकलेला बॉल यॉर्कनं खोदून काढलाय. 1च धाव. सौदी गल्फ कंट्रीमधून खरं तर ही मॅच एन्जॉय करतात. मुसद्दिक देशमुख साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे. जुनेदनं जर षटकार मारला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शहबाज शेख शेवटचा फलंदाज. लोकल बॉय पेट संघाचा हा खरं तर खेळाडू आहे. आज गोलंदाजी त्याच्या वाट्याला आली आहे. चांगली गोलंदाजी त्यानं साकारली आहे, परंतु आता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये चांगली फलंदाजी देखील त्याला करावी लागणार आहे. 35 स्कोरबोर्डवरती आहेत. चांगला फटका. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये गरंगळत राहिला. 1च धाव मिळाली. 36वी धाव धावफलकावरती आली आहे. शेवटचे 2 चेंडू मात्र आता शिल्लक आहेत. एक शांत असं वातावरण. असं वाटलं होतं ही मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळणार, मोठ्या धावा येणार, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. ऑन स्क्रीन वरून मात्र हे चेक केलं जाणार. इन ऍक्शन रवी पाटील सर. कुणाल उलवेकर यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक विकेटसाठी. या वेळेला जुनेदचा तडाखा
जातोय स्क्रीनच्या वरून आणि येत आहेत त्या 6 धावा. विरोधामध्ये आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणाला का होईना मोठे फटके येत आहेत जुनेदच्या बाडमधून आणि काय दर्जेदार बॅटिंग करतोय, लढतोय. अगदी लेग ब्रेक करण्यामध्ये माहीर असलेला बॉलर, परंतु पुढ्यात टाकलेल्या बॉलला उचललं आणि फेकून दिला, लाप केलं. टीव्ही स्क्रीनच्या अगदी वरून मारलेला हा षटकार. 42 धावा धावफलकावरती आणि या जर बॉलवरती शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला तर एक सन्मानजनक धावसंख्या उभी करेल, एक फायटिंग टोटल सेट करेल तो फलंदाजी करणारा चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघ. जुनेद चा फटका फसलाय. अजय भस्मा पुन्हा एकदा याच्या नशिबाला हा चेंडू चिकटला आणि त्याच्या हातामध्ये चिकटला आणि बॅट्समन होतोय शेवटच्या बॉलवरती बाद. आणि कुणाल उल्वेकर यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील लागू होणार ते भावेश उल्वेकर या गोलंदाजाला. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. 43 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. विचुंबे देवत संघासमोर प्रतिस्पर्धी चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघानं. कमॉन डीजे सँडी. चोवीस पर्व 5वे मध्ये आम्हाला समालोचन करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यासाठी मी रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय संदीप पाटील सर यांचं मनपूर्वक आभारी आहे. त्याचबरोबरीनं आदरणीय कैलासदादा म्हात्रे, आदरणीय गुरुदादा म्हात्रे आणि आमचे परम मित्र आदरणीय प्रमोद शेठ पाटील या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे. तर राहुल म्हात्रे आमचे आणि रविदादा पाटील मामा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते इथे सन्मान करूया. आज ज्यांनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपली उपस्थिती दाखवली आणि समालोचन क्षेत्रातले एक अतिशय चांगलं नाव आपण नेहमीच ऐकत आहोत ते चौक खालापूर विभागाचे नामवंत समालोचक, मराठीचे तंत्रशुद्ध समालोचक सूरज हातमोडे यांचा आपण इथे सन्मान करतोय. कारण आई ग्रुपची स्पर्धा आणि खास करून रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा नेहमीच ते करत आहेत आणि आज कैलास शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे आणि आई ग्रुपच्या वतीने त्यांना इन्व्हिटेशन आणि नक्कीच चांगलं समालोचन प्रेक्षकांपर्यंत सूरज हातमोडे यांनी पोहोचवलं. त्याबद्दल सूरजचा इथे सन्मान आणि नक्कीच आज थोडा वेळ काही होईना पण या स्पर्धेमध्ये ज्यांचं समालोचन आपण हिंदीच्या माध्यमातून ऐकलं ते पोयंजे गावचे रोहित गायकर यांचं आपण सन्मान इथे करूया. कारण पोयंजा म्हटलं तर रायगडातील नामांकित समालोचकापैकी आणि आमचे मार्गदर्शक प्रवीणजी दुगाडे सर यांच्या गावातील हा एक युवा तरुण नक्कीच या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतोय. असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. तर रोहित गायकर तुम्ही देखील इथे चांगला समालोचनाचा भार सांभाळला या स्पर्धेमध्ये. थोडा तुमचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ओमकार शेटेच तर विशेष नाहीये. नक्कीच आई ग्रुपचा नेहमी चांगला प्रतिसाद, आई ग्रुपची स्पर्धा आपण ऐकतोय आमचे. तर या समालोचक आणि त्याचबरोबर आमचे आकाश वाघमारे देवदवरून इथे आलेले आहेत.
आकाश या आपण आपला देखील सन्मान आपण करूया. कारण आई ग्रुपचे आमचे हे सर्व मेंबर जर पाहायला गेलं तर खरोखरच चांगली मेहनत आणि या विभागामध्ये जर विचार केला तर खरोखरच युवा नेतृत्व कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणून आमचे गुरुशेठ म्हात्रे शिवसेनेच्या माध्यमातून या विभागामध्ये चांगलं कार्य करतात. त्यांना स्क्रीनवरती आपण पाहतोय की ज्या पद्धतीने गुरुशेठ म्हात्रे यांचं कार्य राहिलेलं आहे खरोखरच. कारण या स्पर्धेमध्ये आपण सेक्टर 30, 34, 35 अशा या सेक्टरमधून तलोजा विभाग असेल या विभागातून जेवढे मान्यवर आले खरोखरच गुरुशेठ यांनी एक चांगला आणि कैलास शेट यांनी चांगला इथे या विभागामध्ये आपला नाव जोडलेलं आहे. कारण समाज क्षेत्राशी एक जोडणी त्यांनी जोडलेली आहे आणि अशा गुरुशेठ आणि कैलास शेट यांची सध्याच्या घडीला राजकीय क्षेत्रामध्ये पटलावरती गरज आहे माझ्या मते. नाही सध्याच्या घडीला राजकीय पटलावरती गरज तर नक्कीच आहे कारण एक किंग मेकर असं व्यक्तिमत्व पण गुरुदादाच्या नावापुढे शेट लागतं. येत्या काळामध्ये मी म्हणेल गुरुदादा RPL संपली की सत्कार सम्राट हे नाव पुढे लागायला हरकत नाही कारण सर्वाधिक पाहुण्यांचा सन्मान जर कुणी केला असेल व्यासपीठावरती तर ते गुरुदादाचं नाव आहे. नाही ओमकार विशेष नाहीये तर नक्कीच आपण त्यांचं तर कौतुक नक्कीच करूया. पण सामन्यामध्ये चांगला आई ग्रुपचा देखील सपोर्ट राहिलाय. आमचे अजय भोईर असतील विजय अजय पवार यांचं देखील स्वागत. तर बोलूया आपण मॅचकडे. पहिला बॉल फुल टॉस इन्व्हेस्टमेंट छोटी आहे आणि इथे त्याची किंमत नाही आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमला पहिला बीमर त्याच्यावरती बॉल मैदानाच्या बाहेर 4. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची. इथे नद्यांनी आम्हा दिली समर्थता बलिदानाची. जगदंबेचा पालव इथे लढवयांच्या सदाशिरी अरे रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. ज्या मयामध्ये ना भय न भीती त्या वसे राजे शिव छत्रपती. जाऊया मैदानाच्या आत. स्वागत रायगड टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये रायगडच्या क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या तमाम लाडक्या प्रेक्षक राजाचं आजच्या रात्रीतील अंतिम मॅच. टार्गेट जास्त मोठं नाहीये बट मैदानाच्या आतमध्ये जी गोष्ट मॅच नंबर 4 अर्थात ज्यावेळी खेळत होती ना VD11 विचुंबे देवत तेव्हा मी म्हणालो की आजच्या रात्री सगळ्यात खतरनाक बॉलिंग युनिट कोणत्या टीम कडे तर ते नाव भरत शेठ पाटील अर्थात BD शेठ आणि सँडी शेठ संदीपजी वाघमारे पुरस्कृत VD11 विचुंबे देवत कडे. आणि त्याचं कारण का तर 6 ओव्हरमध्ये त्यांनी थांबवलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय टीम चॅम्पियन स्पोर्ट्स महाड सारख्या एक बलाढ्य संघाला अगदी एक छोट्या टोटल वरती आणि 42 धावा फक्त झालेत. 43चं लक्ष मैदानावरती पार करायचंय बट फक्त म्हणून चालणार नाही कारण हे मैदान आहे ना मेहनत करणाऱ्याच्या प्रेमात पडलेलं आहे. विकेट्स लवकर आल्या सामन्याला मजाल. सौद पटेलचा बॉल टप्पा पडलाय बाहेर निघालाय. चांगली बॉलिंग करताना सध्या आपल्याला सौद पटेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये जरी त्याला अपयश आलं ना या मॅच मध्ये सौद पटेलला एक चांगली बॉलिंग या ठिकाणी करायची आहे. आणि मगाशी देखील आपण चर्चा करत होतो की ही स्पर्धा फक्त आता भारतापुरती मर्यादित नाही आहे. गल्फ कंट्रीतनं मुसद्दीक देशमुख त्यांच्याकडनं जुनेदला प्रत्येकी षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. 4000 सबमिट होतं आणि जुनेदनं बरोबर मारलेत या ठिकाणी 2 षटकार. कदाचित जर 8 ते 10,000 रुपये सबमिट झालेले असते जुनेदच्या बॅटमधनं अजून काही षटकार पाहायला मिळाले असते आणि ते पारितोषिक मुसद्दीक देशमुख यांच्याकडनं दिलं जाईल जुनेद दळवीला ज्यानं चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली. 7 धावा धावफलकावर. पहिल्या बीमर नंतर कमबॅक अतिशय चांगलं या ठिकाणी पाहायला मिळतात. 2,92,244 सबस्क्रायबर्स सध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि स्पर्धा सौदी पर्यंत पोहोचली आहे म्हणजे उद्या 3 लाखाचा पल्ला पार व्हायला जास्त वेळ नाहीये. इथे अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. अजय भस्मा बॅटिंग ट्रॅक वरती त्याच्या सोबतीनं अशिकेश भोईर. या मॅच मध्ये ना मयूर वाघमारेचं स्पेशली मी कौतुक करेल. आता मयूर देखील नाहीये संदेश देखील नाहीये. त्यांना माहिती आहे जर मॅच मध्ये फसली नंतर सामना संपवायचा आहे त्यामुळे दोन्ही ओपनर बॅटर्स आता प्रमोट करण्यात आलेत. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये बिनबाद 8 या स्पर्धेमध्ये. कैलास शेठ म्हात्रे आणि आपण पाहता जी मेहनत आई ग्रुप ओवे या ठिकाणी घेतीये त्या सोबतीनं अजयदादा भोईर अजयदादा पवार यांच्या सोबतीनं निकेश म्हात्रे आणि आई ग्रुप ओवेचे सर्व सदस्य आणि त्या सोबतीनं
अजून 2 नावं आवर्जून घेईल, ते म्हणजेच आदरणीय रविदादा पाटील सर, अर्थात जे मॅच रेफरीज आहेत, आणि त्या सोबतीनं प्रमोददादा पाटील रोहिंजण बरोबर दुपारी अगदी 1 ते 1:30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहून पूर्ण दिवस रात्रीचं अपडेट्स घेत असतात. स्पर्धा कशा प्रकारे यशस्वी होईल त्याची काळजी घेत असतात. षटक मैदानावरती संपलंय. आज वाढदिवस आहे आणि या ठिकाणी आपण पाहताय वाढदिवसाच्या आपण देऊयात श्रीला लाख लाख शुभेच्छा. त्या सोबतीनं अजून एक वाढदिवस आपल्या समोर या ग्राफिक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संतोषजी देशमुख आमचे लाडके शेठ, आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सगळ्या लाडक्या मित्र परिवारांचं मनपूर्वक आभार. आता डीजेचा आवाज थोडासा कमी केला जाईल, कारण आता आपण पाहता जवळजवळ 12 वाजत आले, 11:48 झाली आहेत, आणि आपल्यामुळे समाजामध्ये कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणं हे आपल्या सगळ्यात मोठं कर्तव्य. उद्या RPLचा फायनल डे नाईटचा क्रिकेट सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या नॉकआउट मॅचेस आहेत. प्रमोददादा पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की सर्वच्या सर्व मॅचेस 5 षटकांच्या होतील, आणि उद्याची जी पहिली मॅच आहे 12:30 तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे. शार्प 12:45 आपण टॉस करतोय, आणि 1 वाजता बरोबर उद्या पहिला बॉल एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हॅव टाकला जाईल. त्यामुळे जे पुरस्कर्ते आहेत, संघ मालक किंवा जे टीम कॅप्टन आहेत, आमचा हा प्लेअर आला नाही, तो प्लेअर फर्स्ट शिप करतोय, किंवा अजून काही एक्सक्यूज जे तुमच्याकडे असतील ते ग्राह्य धरले जाणार नाही, कारण उद्या आपल्याकडे टाइम लिमिट देखील आहे. बरोबर 12:30 रिपोर्टिंग व्हायलाच हवी. फटका चांगला गॅप मध्ये खेळलेत, बॉल चालला डीप मध्ये, समोर लॉंग ऑन आणि एक सिंगल या ठिकाणी खर्च केली जाईल. खरं तर आजचा दिवस या स्पर्धेमध्ये आम्ही ॲज अ कॉमेंटेटर जोडले गेलो होतो. प्रवास इथपर्यंतच होता, बट आज आई ग्रुप ओवेनं दाखवलेलं प्रेम, आणि उद्या पुन्हा या स्पर्धेसोबत आम्ही जोडले जाऊ. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड तुम्हाला देखील उद्या यायचं, तर सध्या ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे. फटका चांगला इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला, कॅच ड्रॉप. छोट्या टोटल वरती तुम्ही अशा मिस्टेक नाही करू शकत, कारण 43 इकडे तुम्ही डिफेंड करताय, आणि तिकडे फिल्डर होते सिद्धूकडनं या अपेक्षा मोहीच नाही आहेत. प्रेशर आहे टीम मध्ये, प्रेशर आहे, कारण लक्ष फक्त 43 उभं झालंय, पण 36 बॉल 43 थांबवायच्या, तुमच्याकडे 7 धावा एक्स्ट्रा आहेत, तो विचार करायचा आहे सध्या. चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला खाली कॉफ्ट लॉंगॉनला पुन्हा एकदा मिसफील्ड, सिंगलला डबल मध्ये आता कंप्लीट केलं जाईल. चांगली पार्टनरशिप होतीये अजय भस्मा आणि अशिकेश भोईरच्या माध्यमातून. या मॅच मध्ये 43 नाही, मी म्हणत 50 ते 52 बनले असत्या, बट अजय भस्मानं जे 6 षटकांमध्ये हाय स्टँडिंग फिल्डिंगचं स्टँडर्ड दाखवलं ना, ते लाजवाब होतं. एक चांगला फिल्डर देखील मॅच टर्न करू शकतो, याचं एक ज्वलंत उदाहरण पहिल्या इनिंग मध्ये अजय भस्माचं आपण पाहिलं. तब्बल 3 कॅचेस त्यांना इनिंग मध्ये टिपल्या, आणि मॅचला कलाटणी देणाऱ्या मुवमेंट्स त्यांना आपल्या टीमला दिल्या. विकेट इतकी फास्ट ना की आज फारसे आपण 360 शॉट पाहिले नाही, आज आपण फारसे स्विच हिट पाहिले नाही. मी तर म्हणेल आज एकही रिव्हर्सचा षटकार पूर्ण रात्रीमध्ये आपण वाट पाहता पाहता होतो, फक्त एक तो पाहायला मिळाला, त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये, कारण जुनेद दळवीने ते ड्रीम स्विच हिट षटकाराचं या मैदानावरती कंप्लीट केलं. कुणाल उलवेकर यांना विनंती, आपण मंचावरती या. फलंदाज शफल झाले ऑन साइडला, 360 डिग्री मध्ये हा फटका सजवलाय, आणि बॅटर्स सांगत असताना चलो और एक सपना मैं पूरा कर देता हूं, पण तिकडे फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा अजून ऍड केल्या जातील. अशिकेश भोईर चांगली बॅटिंग करतोय, 7 बॉल मध्ये 11 रन्स त्याच्या बॅट मधून आलेत. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवलं. डीप मिड विकेटला 2 धावा वाचवल्या, आणि क्वालिटी फिल्डिंग मॅच मध्ये तुम्हाला परत आणू शकते आहे, कारण तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे. फात पटेल बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत 7 खर्च केलेत. बॅटन पॅड मध्ये होता, अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल होईल. समोर मिडॉन सज्जा, एकेरी धाव त्या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाईल, आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 17. अतिशय सुंदर गुणलेखन आमच्या सोबत करतायत प्रतीक गोवारी, मॅन फ्रॉम जुई. जितका हसता आणि सुंदर चेहरा तितकं सुंदर असं अक्षर, आणि तितकं सुंदर हे धावफलक सजवत असताना आपल्या सोबत मॅन फ्रॉम जुई प्रतीक गोवारी. इथे धावफलकावरती काही रन्स एक्स्ट्रा येतील, सिंगल डबल्स भरपूर काळ आले, आता जोडला जाईल या ठिकाणी चौकार.
कुणाल उल्वेकर यांच्याकडनं एक ऍडव्हान्स मध्ये प्राइज या ठिकाणी आलाय, जो भावेश उल्वेकर बॅटिंग साठी आला आणि त्यानं एक षटकार मैदानावरती लगावले, तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे कदाचित कुणालनं 5 ते 10 केले. बॅटिंग टीम देखील विचार करेल, एखादा षटकार आला टीम की पार्टी तो बनतीये, कदाचित प्रमोट केलं जाईल अजून थोडंसं लवकर. ते कुणाल शेअर मार्केट अजून थोडंसं वाढायला हरकत नाहीये. फात पटेल महागडा ठरलाय. पहिल्या षटकात धावा अगदी आपण पाहिल्या होत्या, आले होते 9, या षटकात आले 12. 2 षटकं संपली आहेत, 21 धावा धावफलकावरती आहेत. लेस दॅन रन बॉल ही मॅच आली आहे. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी मैदानावरती 22 धावेची गरज आहे. 24 चेंडू आणि 22 धावा सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात. त्या म्हणजेच टीम चॅम्पियन स्पोर्ट्स महाडच्या विरुद्ध VD11 विचुंबे देवदला. नुकतंच व्यासपीठावरती शुभागमन झालं. ओवेचे स्टार प्रीतम म्हात्रे, अविनाश म्हात्रे, अजिंक्य म्हात्रे, स्वागत आहे मित्रांनो आपलं या व्यासपीठावरती. आणि क्रिकेट प्रेमी आहेत. ओवे देखील एक मोठं नाव, मोठी स्टारकास्ट ओवेची क्रिकेटनं रायगड टेनिस बॉल क्रिकेटला दिली आहे. याच ओव्याच्या मैदानावरती पहिल्यांदा 4 व्हीलर कार आपल्याला ग्रामीण क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. या बेल्ट मध्ये खारघर विभागातील जर चर्चा झाली तर, आणि ती पटकावली होती सचिन भोईर उंबारली आणि कमलेश पाटील वडवली या 2 खेळाडूंमध्ये डिवाइड करण्यात आली होती, कारण पॉइंट इक्वल्स होतं. अजय भस्मा आणि अशिकेश भोईर पार्टनरशिप करतायत. 2 षटकांमध्ये 21, 10.50 सरासरीनं. शहबाज शेख लोकल बॉय. पहिला बॉल फुल टॉस, इलाका तेरा लेकिन धमाका मेरा, मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय अशिकेश भोईरनं आणि हा येतोय षटकार. अशिकेश भोईर विचुंबे ला बिलॉंग करतो आणि नुकताच आपण पाहिलं नाविश 11 विचुंबेच्या माध्यमातून देखील अनेक सारे पुरस्कार या स्पर्धेमध्ये समालोचक असतील, गुणलेखक असतील, त्यांना देण्यात आले. इथे फटका चांगला, बॉल ते समोर डीप बॅकवर्ड पॉइंटला, फील्ड तिकडे उपस्थित. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. उद्याचा ड्रॉ चला येऊ द्या, ओव्हर फिनिश जशी होईल उद्याच्या ड्रॉ कडे एक नजर टाकू. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहे, 43चं लक्ष अजूनही मैदानावरती आपण पाहता 15ची गरज. बरोबर शार्प 12:30 दुपारी तुम्हाला मैदानावरती पोहोचायचंय. पहिल्या मॅच मध्ये हलक्या हाताने खेळल्या बॅटची आतली कडा घेऊन बॉल यष्टीरक्षक जीवित म्हात्रेच्या हातामध्ये चालला. जीवित म्हात्रेकडनं ना आज मला भरपूर अपेक्षा होत्या की आज जीवित म्हात्रेचे ते लांब लचक षटकार पाहायला मिळतील, बट निर्णायक क्षणाला जीवित म्हात्रेनं आज थोडस नाराज केलं. मुळेखंडचा ब्रँड म्हणून पूर्ण जगभर जीवित म्हात्रे ना टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये फिनिशर म्हणून प्रसिद्ध होतं. कधी कधी एव्हरी डे इज नॉट गुड फॉर अस. इथे फटका फसला, भरपूर उंच गेला बॉल, लॉंग ऑन आला चेंडू वरती आणि आता सिद्धेश वास्करनं टिपला झेल. फलंदाज बाद, थोडस ऍग्रेशन तिकडे सिद्धेशचं पाहायला मिळालं. मागचा झेल सुटला, नंतर एक क्वालिटी कॅच आणि कमबॅक करत असताना सांगतोय क्षेत्ररक्षक मेरा नाम है सिद्धू. अठ्ठावीस धावा, 28 वरती पहिली विकेट शहबाज शेखनं काढली आहे. पहिल्या बॉल वरती षटकार जरूर आला, त्यानंतर शहबाज शेखनं कमबॅक ते देखील सुपर्ब केलंय. RCC पेट साठी नेहमीच अतिशय दर्जेदार क्रिकेट शहबाजनं खेळलंय आणि आज RCC पेटचा स्टार बंटी जोशी त्याचा देखील वाढदिवस. राष्ट्रवादी चषक जे रंगलं अंजूरच्या मैदानावरती, त्या स्पर्धेतील मालिकावीराची स्वीट डिझायर कार ज्यानं आपल्या नावावरती कोरली ते नाव बंटी जोशी आणि पेटच्या गौरवशाली क्रिकेटच्या एक सिताराला वाढदिवसाच्या रायगड प्रीमियर लीग कडनं मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे बंटी. आणि उद्या सुपर 16 मध्ये त्याची टीम देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. सो बेस्ट ऑफ लक ब्रदर. टीमची टोटल 28 ला विकेट गेली. 10 बॉल मध्ये 19. अशिकेश खेळतो न्यू बॅटर मैदानावरती आलाय मयूर वाघमारे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. आज ना घाव छातीवरती झेलायचे या एका उद्दिष्टानं मयूर वाघमारेनं क्रिकेट दाखवलं. फेअरलेस क्रिकेट चला आपण म्हणतो ना, मैदानावरती अगदी कुठेही न प्रेशराईज होता
मयूर वाघमारे खेळलाय, पहिल्याच बॉल वरती आलाय आणि पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. वेळ झाली 11:57. कदाचित वहिनी अजूनही मॅच पती आणि मयूरचं गुड लक ऑन आणि पहिल्याच बॉल वरती चौकारानं जशी न्यू लाईफ मयूरची नुकती स्टार्ट झाली आहे, बॅटिंगची लाईफ देखील आता तो सध्या एन्जॉय करताना 4च्या सोबतीनं धावफलक 32 वरती पोहोचलाय. 19 बॉल 11ची गरज आहे. VD11 विचुंबे देवदला बॉल तयार. लोवर फुल टॉस, बॅकलिफ्टला खाली आणलं, फ्रंट फुटला पुढे कमिट करत ड्राईव्ह केलं, समोर कव्हर ड्राईव्ह, एक सिंगल मिळते आणि एका सिंगलनं षटक मैदानावरती संपलंय. शहबाज शेखचं षटक संपली आहे त्या ठिकाणी. 3 ओव्हरमध्ये रन्स बनले, स्कोर कार्ड वरती 33. बॉल शिल्लक आहे तिथनं 12 आणि येणारे 12 बॉल आणि रन्स मैदानावरती करायच्यात त्या म्हणजे आपण पाहतात 10. क्या बात आहे. 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज आणि पाहायला गेलं तर सामना 18 बॉल आणि अतिशय 10. अटीतटीचा आहे. इथे आमचे आई ग्रुपचे सर्व मेंबर या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे आज ज्यांचा वाढदिवस आहे म्हणजे उद्या संतोष देशमुख यांचा, हातनोलीचे आमचे संतोष देशमुख, तर 12 वाजता नक्कीच त्यांचा केक इथे कापला जाईल. 2 मिनिटं आहेत. मी आई ग्रुप चे अध्यक्ष आमचे कैलास शेट्टी या आपण आणि संतोष देशमुख यांना आपण घेऊन या. सनी म्हात्रे, श्री म्हात्रे, वा गुरु म्हात्रे यांचे सुपुत्र श्री यांचा ना आज नाही स्त्रीचा, फक्त आमचे संतोष देशमुख यांचा आहे. यांचा इथे आमचे आई ग्रुपचे सर्व मेंबर हा केक कापून सेलिब्रेशन करतील. आमचे अजय भोईर, अजय पवार यांची तर खूप मेहनत आहे खरोखरच. कारण इथे आल्यानंतर पाहायला गेलं तर 3 वाजता ते हजर असतात सर्व गोष्टींकडे बारकाईने. कारण कैलास शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे आई ग्रुप वरती अजय भोईर आणि अजय पवार यांचा वेगळाच जीव आहे. नक्कीच प्रत्येकावरती आहे ना आई ग्रुप प्रेम करतं, म्हणून आई ग्रुप आता एक नाव नाही, पूर्ण आज दोस्तीच्या विश्वामध्ये एक ब्रँड बनला. व्हाईट साठी DRS या ठिकाणी घेण्यात आला. जवळ आपण टेक्निकल टीम कडे थोड्याच वेळात निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचेल. कंचनजी पालकर आता व्यासपीठावरती थोड्याच वेळात जॉईन होतील. एक इम्पॉर्टंट मीटिंग नंतर आता कांचन दादा आपल्यासोबत जॉईन होतं आणि हा फेअर बॉल. चला गेम कंटिन्यू आपण प्ले करूया. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर अतिश कडू ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतो या ठिकाणी डीप मध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे एका धावेच्या मदतीने 34 वरती. संतोष देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. कैलास शेठ म्हात्रे नक्कीच त्यांना घेऊन येत आहेत, त्यांची सर्व मॅनेजमेंट कमिटी आणि ते केक कापून त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन करतील या ओव्हर नंतर. आणि या षटकारानं चौकारानं धावफलक पुढे जाईल 38. थँक्यू चांबू. अगदी जसं आमच्या तोंडातून षटकार आला, चांबूनं लगेच सांगितलं की हा चौकार आहे. छोट्या छोट्या चुकांवरती चांबूचं भरपूर लक्ष असतं. द डायट फॅन ऑफ गौतमी पाटील मिस्टर चांबू. उद्या इन ऍक्शन आपल्याला चांबू पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लक. चांबूला देखील आपण दिव्या शुभेच्छा. आणि अशी माहिती आहे सूत्रांनुसार की उद्या चांबूची मॅच पाहायला स्पेशली गौतमी पाटील देखील येते. अजूनही जिंकण्यासाठी मैदानावरती धावा या ठिकाणी आपण पाहता करायच्या त्या म्हणजे 5. 38 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावेची अजूनही या मॅच मध्ये आपण पाहता या ठिकाणी गरज. हाफ ट्रॅकर, बॅटची टॉपेज, बॉल हवेत. तिकडे प्रयत्न प्रदीम होता. सौद पटेल जे टीमचे कॅप्टन आहेत त्यांचा, आणि त्या ठिकाणी आपण पाहता कॅच झाली आहे. ड्रॉप बट प्रयत्न प्रदीम होता. रन्स त्या ठिकाणी ऍड होतील. 40 वरती धावफलक पोहोचलंय. 2 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक आहे. आणि या पाहूयात येणाऱ्या 2 बॉल मध्ये कशा प्रकारे धावफलक मैदानावरती, सॉरी 1 बॉलचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. आवाज थोडासा आता आपण अजून कमी करतोय.
आणि काही आपल्यासाठी बंधन आहेत. पटका डीप मध्ये झाली आहे त्या ठिकाणी आपण पाहता. कॅच ड्रॉप शेल या ठिकाणी आपण पाहता सुटलाय आणि मिती आहे या ठिकाणी एक सिंगल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एक धावेनं जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावरती. 41 अजूनही 2 धावेची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 12. व्यासपीठ सध्या तुम्ही पाहता ज्या व्यासपीठावरती मान्यवर मॅच एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात त्या सगळ्या लाडक्या मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तर आयु ग्रुपचे जेवढे मेंबर आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपले संतोषदादा देशमुख यांचाच वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस इथे आपण सेलिब्रेशन करतोय कारण आयु ग्रुपचे अध्यक्ष कैलाश म्हात्रे, त्याचप्रमाणे अंकुश भागीत, इथे विजयदादा पवार, तसेच आमचे प्रदीप मामा पाटील, बॉलिंग ट्रॅक वरती अकबर लोकल बॉय शेख, बंडू भोईर, तसे आमचे राहुल म्हात्रे, संपवली तर समीर डुंगीकर, अतुल भोईर ग्रामपंचायत सदस्य विचुंबे त्यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक. सेबा शेख षटकारानं सामना संपवला तर 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. आणि इथे आलाय मोठा फटका, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मेल या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक अतुल भोईर यांच्याकडनं. आज विचुंबचे सगळे पैसे बाहेर येतात आणि ते मिळवण्याचं काम प्लस करतात जे चांगलं क्रिकेट या मैदानावरती खेळतात. चला दादा या. अजय जुने दळवी भागीत, आपण याच्यात अजय तसं पवार, 4000 प्राइज. अजय भोईर, तांडेल, सुशांत दादा पाटील, सामनावीराचा पुरस्कार दिनेश गवते, सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. मॅन ऑफ द मॅच आणि